आज मी दही वडा बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला सुरुवात करूया। इथं मी रात्री भिजायला ठेवली होती 100 ग्राम मुगाची डाळ आणि 250 ग्राम उडदाची डाळ। हे दोन्ही डाळी रात्री भिजायला ठेवली होती धुवून आणि आता हे धुवून घेतले। आता ही उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि हे कमी प्रमाणात घेऊनच पिसून घ्यायचं आहे, नाहीतर पिसली जात नाही उडदाची डाळ जास्त। आता हे पिसल्याच्या नंतर हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यातली जी डाळ काढत आहे थोडासा टाइम लागला मला पिसायला, त्याच्यामुळं नंतर मी दोन्ही डाळी मिक्स करून पिसणार आहे, म्हणजे लवकर पिसल्या जातात। उडदाची डाळ चिकट राहते त्याच्यामुळं टाइम लागतोय। आता हे दोन्ही मिक्स करून डाळी मी पिसून घेतली। आता ह्याच्यात थोडंसं हिंग टाकणार आहे आणि 1 चमच नमक टाकले। एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, कमीत कमी 5 ते 6 मिनिट। फेटल्याच्या नंतर एका वाटीत कशात तर पाणी घेऊन बघायचं की ती चांगली डाळ फेटली गेली का नाही। ते पाण्यात पीठ टाकल्याच्या नंतर हे वरी पोवायला चालू होते। त्याच्यानंतर इथं एका पातेल्यात पाणी घेतले मी, तळलेले वडे टाकायला ह्याच्यात थोडंसं नमक आणि हिंग टाकत आहे। थोडंसं मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्याच्या नंतर कढई तापायला ठेवली होती तेल, त्याच्यात मनपसंत वडे सोडून घेऊया। जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही, मीडियम साईजचे वडे मी टाकत आहे। लगेच आपणाला त्याला पलटून घ्यायचं नाही, थोडासा कलर चेंज झाल्याच्या नंतर पलटून घ्यायचं आणि थोडासा कलर चेंज झाल्यावर आपणाला काढून घ्यायचं आहे, हलके गोल्डन कलर। बघू शकता आपले वडे चांगले तळले गेले। तर आता काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर आणि हे वडे थोडेसे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिट मी वडे थंड करून घेतले आणि त्याच्यानंतर हे पाण्यात टाकले। पाण्यात तुम्हाला किती सॉफ्ट वडे पाहिजे तिथं ठेवू शकता पाण्यात। कुणी हे वडे पाण्यातून काढून ताकात बी टाकू शकते किंवा माठ म्हणतात मट्टा, त्याच्यातही भिजायला ठेवतात। मी 5 ते 6 मिनिट वडे भिजवून घेतले आणि पाणी पिळून घेतले। आता इथं हे मिठा किंवा गोड हे दही बनवलेलं आहे, त्याच्यात हे वडे आपण ठेवून घेऊया। प्लेटची तयारी करत आहे मी। इथं जेवढे तुम्हाला खायचे आहेत तेवढेच वडे बनवू शकता, नाहीतर मग तुम्ही ताकात ठेवू शकता वडे जास्त वेळ आणि ते काढून मग गार्निशिंग करून खायचे। आता ह्याच्यावर मी खाली दही टाकलेलं आहे आणि हे थोडंसं साखर टाकून फेटून घेतलेलं दही आहे। आता हे वड्यावर टाकून घेऊया दही आपल्या आवडीप्रमाणे। त्याच्यावर हिरवी चटणी टाकायची आहे। हिरवी चटणी चांगलं जेवढं पसंत आहे तेवढं टाकायचे आहे आणि इथं मी मिठी चटणी केलेली आहे तेही टाकून घेऊया। साऱ्या वड्यावर चटणी टाकून झाल्याच्या नंतर आता इथं मी मिठी चटणी टाकत आहे। या चटणीनं खूप छान स्वाद येतोय, बघू शकता। थोडंसं मिठात दोन्ही आहे चटणी, म्हणजे दह्यात ही गोड आहे आणि ह्या चटणीत ही गोड आहे, तर आपल्या आवडीप्रमाणे गोड टाकू शकता, कमी जास्त। आता ह्याच्यावर मी लाल मिरची टाकणार आहे, जेवढं तिखट पाहिजे तेवढं लाल मिरची टाकत आहे आणि जिरा पावडर टाकत आहे। हे भाजून घेतलेले जिरे आहेत। आपले दही वडे बनवून तयार आहेत। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करा।